अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानावरचा उपाय आज मी सांगणार आहे. आणि ह्या तुळशीच्या पानावर हे शब्द लिहून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. बघा, तुम्हाला राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामध्ये धन प्राप्तीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं उपाय आहे. आणि ते कसं करायचं आहे ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मंडळी, आज आपण पाहूया आषाढी एकादशी. आषाढी एकादशीचे अनन्य महत्त्व आहे. वर्षातून असे तर 24 एकादशी असतात, पण समजा आपल्याला 24 एकादशीचं व्रत उपाय करायला जमले नसेल तर आपण आषाढी एकादशी व्रत केले मनाभावाने तर आपल्याला 24 एकादशी व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होणार आहे. असं मानलं जातं देवशयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात. म्हणून ह्या वेळे जो काळ आहे चातुर्मास आपण म्हणतो, चातुर्मास ह्या काळामध्ये भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. विष्णू सहस्त्रनाम पाठ दररोज एक पाठ करून सेवा करू शकता. तुम्ही भागवत पारायण 700 श्लोकी ग्रंथ आहे ते पाठ करू शकता. किंवा विष्णू सहस्त्र नामावली, विष्णू शास्त्र पण आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली हे अलग आहे. हे म्हणून तुम्ही चातुर्मासमध्ये तुम्ही करू शकता. गोपद्म व्रत तुम्ही करू शकता. त्याच प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं दररोज तुम्ही 108 माळी जप करून तुम्ही चातुर्मास तुम्ही साजरा करू शकता. किंवा तुम्ही भगवान विष्णूचे कोणतेही तुम्हाला मंत्र येत असेल, स्तोत्र येत असेल, जो भगवान स्वरूपी विष्णू स्वरूपी जेवढे काही मंत्र स्तोत्र आहे ते मंत्र स्तोत्र म्हणून तुम्ही चातुर्मासमध्ये भगवान विष्णूची सेवा करू शकता. पण बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानावरचा आज मी उपाय आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, एकादशीच्या एकादशीच्या दिवशी तुळशी तोडू नये अशी मान्यता आहे. कारण ह्या दिवशी तुळशी माता निर्जला उपवास भगवान विष्णूसाठी करत असते. जे आपल्या दारासमोर तुळशी असते ती तुळस एकादशीच्या दिवशी तिला स्पर्शसुद्धा करू नये. तोडू तर दूरच, तोडलं तर आपल्याला गोहत्याचं पाप लागत आहे. माता तुळशीला त्या दिवशी स्पर्श अजिबात करायची नाही. जो तुळस आपल्या दारासमोर दररोज आपण पूजा करतो त्या तुळशीचं, आता आपलं गार्डन आहे, आपलं अशी उगवलेली तुळस आहे, त्याचं पान आपण तोडू शकता. पण जी तुळशी माता स्वरूप आपण दररोज पूजा करतो त्या तुळशीला स्पर्श करायचं नाही, तोडायचं पण नाही आणि जल पण अर्पण करायचं नाही. दुरूनच पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. तर आपल्याला आदल्या दिवशी तोडून घ्या किंवा दुकानामध्ये आपल्याला तुळशीपत्र सहज भेटून जाईल. 1000 तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे. आता समजा आता तुम्हाला 1000 तुळशीपत्र भेटत नसेल तर जेवढे तुम्हाला भेटतात, 11 भेटतील, 5 भेटतील किंवा एक तरी तुळशीपत्र तुमच्या गार्डनमध्ये किंवा आजूबाजूला तुळशी रोपटा असेल तर घेऊ शकता. किंवा तुम्ही 16 तारखेच्या दिवशीच तुम्ही तुमच्या ज्या तुळशी आहेत दारासमोर ती तुळस तुम्ही तोडू शकता. तोडून आपल्याला जमा करायचं आहे. शक्य असेल तर 1000 तुळशी दलपत्र असेल तर अतिउत्तम. आपल्याला काय करायचं आहे, 1000 नाम तुमच्याकडे जर पुस्तक असेल, विष्णूशास्त्र पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये विष्णूशास्त्र आणि विष्णूशास्त्र नामावली हे आपल्याला अलग अलग आहे. विष्णूशास्त्र अलग आहे, विष्णूशास्त्र नामावली अलग आहे. विष्णूशास्त्रामध्ये सुद्धा 1000 नावं आहेत, विष्णूशास्त्र नामावलीमध्ये 1000 नावं आहेत. आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. भगवान विष्णू श्रीहरी आपल्याकडे भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा कोणतीही विष्णू स्वरूपी भगवान बालाजीची मूर्ती असेल किंवा जर ते नसेल तर आपल्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती असतेच. जर ती सुद्धा नसेल तर आपली महाराजांची तर मूर्ती असतेच.
त्या मूर्तीवरती आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत नामावली म्हणायचं आहे. ओम नमो नमः म्हणून एक तुळशीपत्र भगवान विष्णूच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. आपल्याकडे 1000 तुळशीपत्र असेल तर 1000 नाम म्हणत अर्पण करा. जर 1000 तुळशीपत्र नसेल तर आपल्याकडे थोडेच असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला एक नाम म्हणायचं आहे, ते अर्पण करून द्यायचं आहे आणि शेवटी आपल्या हातामध्ये एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. जर तुम्हाला केवढे आहेत तेवढे अर्पण करा आणि एक शेवटीला आता नामावली खूप आहेत, आपल्याकडचे तुळशीपत्र संपलेले असेल तर शेवटचं एक तुळशीपत्र आपल्या हातात ठेवा आणि बाकीचे नामावली म्हणत जावा आणि शेवटीच्या नामावलीला ते तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला 1000 नाम म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. आता हे अर्पण केले आपण, सकाळी करा, संध्याकाळी करा, दिवसभरामध्ये कधी पण करा. मग आता दिवसभर तिथंच भगवान विष्णूच्या वरती ते तुळशीपत्र असू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचं आहे. त्याच्यामध्ये तुळशीपत्र उचला आणि त्याच्यावरती एका पत्रावरती गंध घ्या, अष्टगंध आहे, थोडंसं त्याला वल्ल करा आणि एखादी कांडी घ्या, अगरबत्तीची काडी किंवा आपल्या माचीची काडी घ्या आणि त्या तुळशीपत्रात 3 तुळशीपत्र घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या तिन्ही पानावरती किंवा 5 पानं घ्या, प्रत्येकावरती एक एक शब्द येईल असे शब्द लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे असे शब्द त्या पानावर लिहा आणि ते पानं, तुळशीपत्राचे पानं आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. त्या तुळशीपत्रावरती 1000 नावं घेऊन आपण ते मंत्र जप केलेला आहे. असे 5 पानं उचलून त्याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्ही तिजोरीत ठेवा किंवा तिजोरीत आजकाल जागा आपण धन ठेवत नाही, आज सगळं डिजिटल झालेलं आहे, तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवा, खिशामध्ये ठेवा, पुरुष स्त्री कोणी पण ठेवू शकता. एका पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित ठेवा, ते खराब होत नाही, तुळशी दलपत्र खराब होत नाही हे आपल्याला माहितीच आहे. तर मग हे ठेवा आणि ते राहू द्या, पुढच्या एकादशीपर्यंत राहू द्या किंवा तुम्ही 15वारी एकादशी करत असाल तर तेव्हा तुम्ही चेंज करून तुम्ही अशा प्रकारे हे उपाय तुम्ही करू शकता. अत्यंत खूप हे उपाय हे आहेत, ह्यात तुम्ही उपाय करून बघा. अनुभवसिद्ध उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे. तुम्ही आवर्जून हे उपाय करून पहा आणि बाकीचे जे उरलेले आहेत काही तुळशीपत्र आहे ते आपण खाऊ शकता किंवा निर्मल्यामध्ये त्याचा वास घेऊन निर्मल्यामध्ये फेकून द्या. एका झाडाच्या बुडाला टाकून द्या. म्हणजे त्याच्यावरती आपण 1000 नामावली म्हटलेलं आहे. तर हे उपाय खूप सुंदर आहे, करून पहा. धन्यवाद.